अनधिकृत फेरीवाल्यांची वाढती दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली. काही दिवसांपूर्वीच नुकतं याच अनधिकृत फेरीवाल्यांकडून भांडूप स्टेशन परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची आपल्या समोर बातमी आली होती आणि त्यानंतर आता गाढवनाका परिसरात आपण रामकली शाळा आहे त्या परिसरात आज आपण आलेलो आहोत. महानगरपालिकेकडून जी कारवाई केली जाते ती कारवाई ही नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाते असं प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी आता निर्माण होत आहे. कारण या ठिकाणी अर्ध्या तासापूर्वी महानगरपालिकेकडून येथील जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि जर या अर्ध्या तासानंतरचं जर चित्र आपण पाहिलं तर तुम्ही बघू शकतात की जे फेरीवाले आहेत ती परिस्थिती आपल्याला जैसे ते पाहायला मिळते आहे. पुन्हा या फेरीवाल्यांनी त्यांचं जे बसस्थान आहे त्यांची जी दुकानं आहे ती येथे मांडलेली आहेत. या परिसरातील रामकली शाळा परिसरातील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी गेल्या 3 महिन्यांपासून वारंवार या संदर्भात महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्याची कुठेतरी दखल आज घेतली गेली. पण ती जी दखल घेतली गेली ती कोणत्या पद्धतीने घेतली गेली हे आपण जर बघितलं तर या परिस्थितीवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक देखील आहेत. वारंवार तुम्ही तक्रारी येथे करत आहात आणि तुमच्या सांगण्यानुसार अर्ध्या तासापूर्वी येथे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे. पुन्हा येथे फेरीवाल्यांचं बसस्थान बसलेलं आहे. नेमकं काय आहे हा प्रकार? ॲक्च्युली आम्ही 3 महिन्यापासून यांचा पाठपुरावा करतो. कुठूनही आम्हाला रिस्पॉन्स आला नाही. संतोष कुमार धोंडे एन वार्डचे अधिकारी परत एस वार्डचे समरीन मॅडम यांच्याकडे पण वारंवार तक्रारी ते गेलेले आहेत. वारंवार तक्रारी करून फक्त पूजेला हात लावल्यासारखे ते लोक कारवाई करतात, बाकडे उचलले जातात आणि घेऊन जातात. आज तुम्ही परिस्थिती बघताय, शाळा आहे, महाविद्यालय आहे, इथे एखादं जर अनधिकृत असं काही अनपेक्षित असं जर ॲक्सिडेंट वगैरे काही झालं तर त्याला जबाबदार स्थानिक प्रशासन राहील. याची आम्हाला पूर्तता त्यांनी द्यावी जेणेकरून नागरिकांचे फेरीवाले बसणार, फेरीवाले कुठे बसायचा हा त्यांचा प्रश्न आहे. इथे स्थानिक रस्त्याला 10 फुटाच्या वर जागा नाही आहे. 2 रस्ते आहेत, दोन्ही साईडला त्या लोकांनी हायजॅक केलेलं आहे आणि मेन म्हणजे फुटपाथ पण थोडा गटारं पण त्यांनी हायजॅक केलेली आहे. जर त्या गटारावर पण तुम्ही जर तुमचे बसताना मांडणार तर आम्ही चालणार कुठून? चालण्यासाठी मुद्दाच आम्हाला रस्ता दादा त्या लोकांनी ठेवला नाही. वरून गणेशनगरपासून मातृजय व्यायामशाळा रामकली विद्यालय ते डायरेक्ट अशोक केदारे चौक रिक्षा स्टँड तिथून साईवेर नाक्यापर्यंत गेला तर एवढा तुडुंब रस्ता भरलेला असतो ना की जाण्याची शाळेतले विद्यार्थ्यांना, पालकांना, ज्येष्ठ नागरिक या लोकांना वारंवार तक्रारी करून पण याला जबाबदार नेमका कोण आहे? आणि जर एखाद्या जर परिस्थिती अशी गंभीर्याने झाली, कोणाचं ॲक्सिडेंट वगैरे काही झालं तर प्रशासनाने पर पर्सन 50 लाख किंवा 1 करोडचा अधिकृत विमा पास करून द्यावा, हेच आमची म्हणणं आहे. नेमकं आता महानगरपालिकेकडून हा जो परिसर आहे अतिक्रमण हटवण्यात आलेल्याचे प्रयत्न त्यांनी आज दाखवलेले आहेत. तुमची नेमकी मागणी काय आहे? आम्हाला एवढंच माहिती आहे की जे अधिकृत असतं जे 100 मीटर शाळेपासून 100 मीटर आजूबाजूला सोडावं लागतं तो परिसर इथे सोडलेलाच नाही आहे. इथे तर आपण सगळे बघताय किती सगळे फेरीवालेच बसलेले आहेत, बाकी कोणच दिसत नाही आणि शाळेतली मुलं रोडवरनं चाललेली आहेत. त्यामुळे हे इथे फेरीवाले जे आहेत ज्यामुळे अडचण होते ते फेरीवाले इथून उठवावे आणि त्यांना कुठेही जागा द्यावी. फक्त आमच्या नागरिकांना इथे गैरसोय होऊ नये यासाठी आमची ही मागणी आहे की नागरिक सुरक्षित राहिले पाहिजेत, बाकी आम्हाला काही इथे नाही. आता या गाढवनाका परिसरात रामकली शाळा आहे, तिथे आजूबाजूला फेरीवाले आहेत. त्या फेरीवाल्यांमुळे स्थानिकांना त्रास होतोय, लहान मुलांना सुद्धा त्रास होतोय. जे इथे जुने फेरीवाले आहेत त्यांनाच इथे जागा भेटल्या पाहिजे आणि जे बाहेरून आलेले आहेत, मराठी असो किंवा भैया असो, जे बाहेरून येतात आपल्या इथे विकायला त्या लोकांना इथे अलाउडच करायचं नाही आहे. पण इथे जे जुने आहेत त्यांना एखादी तुम्ही अशी जागा निर्माण करून द्या जेणेकरून ते आपापल्या जागेवर बसू दे, म्हणजे हा जो प्रॉब्लेम जो आहे तो क्रिएटच होणार नाही. तर आपण बघितलं की गाढवनाका परिसर असेल हा नेहमी वर्दळीचा परिसर म्हणून चर्चेत असतो. आज याच गाढवनाका परिसरात महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधी या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली. पण या फेरीवाल्यांची मनमानी कमी होईल का? कारण ही जी रामकली शाळा आहे येथून येणारे जाणारे विद्यार्थी आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणावर इथे वर्दळ निर्माण होत असते. जर आपण यापूर्वीची काही चित्रे बघितली तर येथून ज्या बस येणाऱ्या आहेत किंवा जाणाऱ्या आहेत हा वन वे असा रस्ता आहे, तर त्या बस येण्या जाण्यासाठी देखील रस्ता येथे पुरेसा नसतो. अशी परिस्थिती देखील आपण पाहिली तर येथील आता स्थानिक नागरिकांनी एवढीच मागणी केलेली आहे
की शाळेपासून 100 मीटर अंतरावर हे जे फेरीवाले आहेत यांनी एवढी देखील जागा सोडलेली नाही, तर या फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. रामकली शाळेचा जो परिसर आहे हा पूर्णतः मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.